नमस्कार मित्रांनो, एन जी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की तलाठी भरतीचे जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन आहेत त्यामधील आपला हा नांदेड जिल्ह्याचा तलाठी भरतीचा पेपर असून हा आपला व्हिडिओ क्रमांक 5वा आहे। या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन किंवा प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, पाहू शकता। ओके, आता या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, इतरांसारखा आपण तुमचा जास्त टाइमपास करत नाही। या ठिकाणी आपण काय करूया, डायरेक्ट सुरुवात करूया। या ठिकाणी पहा, आपला पहिला प्रश्न काय आहे, रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? कोणता शब्द विचारलेला आहे? रमाकांत हा शब्द विचारलेला आहे। मग रमाकांत हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर हा बहुव्रीही समासातील आहे। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। या ठिकाणी आपल्याला काय दिलेले पहा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो नांदेड तलाठी भरतीचा पेपर झाला होता या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न काय होते, म्हणजे अगदी जसे एमपीएससी ला प्रश्न असतात त्या प्रकारचे प्रश्न काय होते, जास्त आलेले होते। ओके, म्हणजे थोडा हा हार्ड पेपर होता। आता या ठिकाणी काय करतो, थोडं झूम कमी करतो म्हणजे आपल्याला सर्व ऑप्शन दिसतील। या ठिकाणी काय विचारलंय पहा, आपल्याला योग्य जोड्या जुळवायला सांगितल्यात। या ठिकाणी अ गट दिलेला असतो, या ठिकाणी ब गट दिलेला असतो आणि आपल्याला खाली जोड्या दिलेल्या असतात, त्यापैकी योग्य जोड्या जुळवून आपल्याला या ठिकाणी खाली पुन्हा 4 ऑप्शन दिलेले असतात। ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय दिले पहा, समोर, वारंवार, भरपूर, नक्की हे काय दिले तर आपल्याला अव्यय दिलेले आहेत आणि आपल्याला समोर त्याचं म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत हे आपल्याला समोर गट ब मध्ये सांगितलेलं आहे। मग आता या ठिकाणी पहा, पहिला ऑप्शन काय आपल्याला गट क दिले, काय दिले आपल्याला समोर दिलंय। मग समोर हे कोणत्या प्रकारचं आहे, तर समोर हे स्थलवाचक आहे। समोर, मागे, पुढे, खाली, वरती हे काय आहेत, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत। म्हणजे क ची पहिली जोडी ही काय, कला एक असणार आहे। मग अगदी सिंपल आहे, या ठिकाणी जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ना, त्या पर्यायात आपल्याला फक्त काय पाहायचंय, कला एक कोणत्या पर्यायामध्ये आहे। मग तुम्ही पाहू शकता कला एक हे काय आहे, फक्त जो ऑप्शन क्रमांक पहिला आहे। आता या ठिकाणी पहा, कला एक आहे, कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 मध्येच कला एक आहे। बाकीच्या पर्यायामध्ये पहा 3, 4, 2, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाकीचे पर्याय पाहण्याची सुद्धा गरज नाही। जर तुम्हाला एवढी जोडी माहित असेल तरीही तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 क हे उत्तर काय येऊ शकतं, बरोबर येऊ शकतं। ओके, लक्षात येतंय तुम्हाला, यातलं काय असतं, एखादा तरी पर्याय किंवा एखादी तरी जोडी तुम्हाला फिक्स माहित लागते। मग या ठिकाणी पहा, वारंवार काय आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे ख ला 2 येईल। भरपूर काय आहे, परिणामवाचक आहे, ग ला 3 येईल आणि नक्की हे काय आहे, निश्चयदर्शक आहे। म्हणजे जशाच तशा जोड्या आहेत। लक्षात येत आहे, क ला 1, ख ला 2, ग ला 3 आणि घ ला 4 ही जशाच तशा जोड्या आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक क हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। या ठिकाणी काय विचारले पहा, आमरण या शब्दाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान संपूर्ण बरोबर आहे? कोणता शब्द दिलाय, आमरण हा शब्द दिलाय। आता विधान काय दिले था पाहूया आपण। आमरण हा तत्सम शब्द आहे। आमरण हा तत्सम आणि उपसर्ग घटित शब्द आहे। आमरण हा तत्सम, उपसर्ग घटित आणि समास घटित शब्द आहे। तर यापैकी ऑप्शन क्रमांक 3 हे काय मित्रांनो, बरोबर आहे। काय आहे तर आमरण हा शब्द कसा आहे, तत्सम, उपसर्ग घटित आणि काय, समास घटित शब्द आहे। तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, हा जो पेपर होता नांदेड जिल्ह्याचा हा थोडा कठीण पेपर होता। थोडा म्हणण्यापेक्षा काय, जास्त कठीण होता। याच्यासाठी काय पाहिजे, तुमचा पूर्णपणे डीप मध्ये अभ्यास पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आता जे प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा काय, अशाच प्रकारचे प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 4 आहे। मराठी प्रयोग विचारतात कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे यामध्ये। आता या ठिकाणी आपल्याला वरती काय झालंय, थोडं टायपिंग मिस्टेक असणारे प्रश्नपत्रिकेमध्ये, पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, कर्तरी प्रयोग जो आहे, कर्तरी प्रयोग याच्यामध्ये काय असतं याची आपल्याला खाली चर्चा केलेली आहे विधानामध्ये। ओके, मग या ठिकाणी पाहूया आपण, पहिला ऑप्शन काय दिलं आपल्याला, कर्माप्रमाणे क्रियापद असते। दुसरं काय दिलंय, कर्ता प्रथमांत असतो, कर्म असतेही किंवा नसतेही आणि चौथा ऑप्शन काय दिलंय, संकीर्ण प्रयोगातही असते। ओके, मग या ठिकाणी पहा, कर्तरी प्रयोगात काय असतो, क्रियापद हे कर्माप्रमाणे असतं का, तर नाही, क्रियापद हे कुणाप्रमाणे असतं, ते कर्त्याप्रमाणे असतं। म्हणजे पहिलं ऑप्शन काय चुकीचं आहे, दुसरं ऑप्शन बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे आणि चौथं सुद्धा बरोबर आहे।
मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे पहा. फक्त 2, 3 आणि 4 बरोबर हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, हा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता? या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता असं विचारलेलं आहे. तर यापैकी नाविन्य हा शब्द काय आहे? अशुद्ध शब्द आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा. या ठिकाणी पहा आपल्याला पुन्हा खालील उभयान्वी अव्यय व त्यांची उपप्रकार यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न काय आहेत? भरपूर आलेले आहेत. या ठिकाणी काय विचारले पहा. या ठिकाणी आपल्याला उभयान्वी अव्यय दिलेले आहेत आणि त्यांचे इकडे प्रकार दिलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी काय झालंय? अव्यय आणि उपप्रकार हे काय झालेत? उलटे झालेत. या ठिकाणी काय आहेत? अव्यय आहेत आणि या ठिकाणी काय आहे मित्रांनो? उपप्रकार आहेत. ओके, मग या ठिकाणी पाहूया स्वरूपदर्शक कोणता आहे? तर स्वरूपदर्शक कोणता आहे म्हणजे हे काय आहे? स्वरूपदर्शक आहे. मग ऑप्शन क्रमांक अ ला 4 असणारी जोडी कोणती आहे पाहूया आपण खाली. अ ला 4 असणारी पहा. पहिल्या ऑप्शन मध्ये बी अ ला 4 आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये अ ला 4 आहे. आता या ठिकाणी पहा आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपले कट झाले. ओके, आपलं उत्तर कुठं असणार आहे? एक तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे किंवा ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. ओके, पुढची जोडी पाहूया आपण. समुच्चय बोधक. समुच्चय बोधक काय आहे? आणि हे समुच्चय बोधक आहे म्हणजेच ब ला किती? 3. आता ब ला 3 असणारा पर्याय पाहूया आपण. या ठिकाणी ब ला 3 आहे आणि या ठिकाणी ब ला काय मित्रांनो? 2 आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा काय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 हा आपला काय बरोबर पर्याय आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न येतील ना मित्रांनो, अशा प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव करता तेवढे तुम्हाला असे प्रश्न सोडवणं काय होईल? सोपं जाईल. म्हणजे पुढचे जे 2 पर्याय आहेत क आणि ड हे वाचण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. पण तरी मी तुम्हाला सांगतो उद्देशदर्शक आहे म्हणून हे उद्देशदर्शक आहे आणि पण हे काय आहे? न्यूनत्व बोधक आहे. ओके, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा. व्यंगार्थ वाक्य कोणते पर्याय उत्तरातून अचूक शोधा. ओके, व्यंगार्थ वाक्य कोणतं आहे ते आपल्याला काय करायला सांगितलंय? पर्यायातून शोधायचं सांगितलंय पहा. मग या ठिकाणी काय? आम्ही फक्त बाजरीचं खातो. देविकाबाई सुनेला म्हणतात सूर्य अस्ताला गेला. घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल. आणि ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? त्याच्या घरावरून गेले की मंदिर येते. मग यापैकी व्यंगार्थ असणारं वाक्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय वाक्य आहे? व्यंगार्थ असणारं वाक्य आहे की देविकाबाई सुनेला म्हणाली सूर्य अस्ताला गेला. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला. विरामचिन्हाचा वापर करताना संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो. म्हणजे संयोग चिन्हाचा वापर कोठे करण्यात येतो हे आपल्याला काय केलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग कोठे करण्यात येतो? ऑप्शन पाहूया आपण. 2 शब्द जोडताना संबोधनातील वापर केला जातो. 2 शब्द जोडताना हे काय बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा याचा वापर केला जातो. कशाचा? संयोग चिन्हाचा. संबोधनाकरिता वापर केला जातो तर नाही, संबोधनाकरिता वापर केला जात नाही. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा केला जात नाही. ते चौथं पर्याय काय दिलं आपल्याला? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. बरोबर आहे, ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर त्या ठिकाणी सुद्धा काय केला जातो? संयोग चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे? बरोबर 1 व 4 बरोबर, म्हणजेच अ व ड बरोबर. हे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार मित्रांनो? बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा काय करायचं? लाईक करा मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा. खालील अ व ब गटातील कोणती जोडी सुसंगत आहे ते पर्यायी उत्तरातून शोधा. पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले? जोड्या दिलेल्या आहेत आणि कोणती जोडी सुसंगत आहे हे आपल्याला काय सांगितलंय? पर्यायी उत्तरातून शोधायचं सांगितलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी जोड्या काय दिल्यात पहा. या ठिकाणी तत्सम आणि शब्द दिलेत पुढे कोणते दिलेत? यथामती, दूध, कंडक्टर, झोप. तर यापैकी यथामती हा शब्द काय आहे? तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी दिली आपल्याला तद्भव. या ठिकाणी काय दिले आपल्याला? दूध.
तर दूध हा शब्द तद्भव, दूध हा शब्दच काय यापैकी तद्भव शब्द आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोणती जोडी सुसंगत आहे असं सांगितलेलं आहे. आता देशी शब्दाच्या समोर आपल्याला काय दिलंय, कंडक्टर दिलंय. कंडक्टर हा शब्द देशी आहे का, नाही, म्हणजे ही जोडी चूक आहे. परकीय शब्दाच्या पुढे झोप दिलाय, ही जोडी सुद्धा काय मित्रांनो चूक आहे. म्हणजेच अ आणि ब ह्या दोन जोड्या काय आहेत, सुसंगत आहेत. मग अ आणि ब ऑप्शन कुठे आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्याला, ब आणि अ, म्हणजेच अ आणि ब. ओके, असे प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्हाला नेमकं विचारले का हे समजून घेणं आधी खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 11 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले, या केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात कसे रूपांतर होईल. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, एक वाक्य दिलंय, केवळ वाक्य दिलंय आणि त्याचं आपल्याला मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करायचं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण काल पाहिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आलेला होता. मग या ठिकाणी वाक्य काय, आपल्याला पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले, याचं जर आपण मिश्र वाक्यात रूपांतर केलं तर ते काय होईल, पंतप्रधानांनी सांगितले की राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे, अशा प्रकारचं काय होईल, वाक्य तयार होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी पहा, हा सुद्धा खूप अवघड प्रश्न होता. या ठिकाणी काय विचारलंय पहा, आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवायला सांगितलेत. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवायला सांगितलेत. नावं जर पाहिले आपण, विल्यम कॅरी, दादोबा पांडुरंग तरखडकर, मोरोकेशव दामले आणि मोरा वाळंबे. आता यापैकी मित्रांनो हे जे पुस्तक आहे कुणाचं, मोरा वाळिंबे यांचं पुस्तक, मला वाटत नाही की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांनी वाचलं नसेल किंवा त्याला ते माहीत नसेल. जर तुम्ही मोरा वाळिंबे यांचं पुस्तक वाचलं नसेल मराठी व्याकरणासाठी तर तुम्ही कुठंतरी भटकत आहात. तुम्ही वेगळ्याच कोणत्या तरी विषयाचा अभ्यास करतात, वेगळ्याच कोणत्या तरी पुस्तकांचा अभ्यास करतात. कारण मराठी व्याकरणाची गुरुकिल्ली जर असं कोणत्या पुस्तकाला म्हणत असतील तर ते पुस्तक कोणतं आहे, मोरा वाळंबे यांचं पुस्तक आहे. मग मोरा वाळंबे यांचं पुस्तक कोणतं आहे, तर ते आहे सुगम मराठी व्याकरण. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणारं पुस्तक म्हणजे कोणतं आहे, मोरा वाळंबे यांचं सुगम मराठी व्याकरण. म्हणजेच या ठिकाणी आपली 4 ला कोणती जोडी असणार आहे, 1 नंबरची असणार आहे. मग या ठिकाणी पहा, 4 ला 1 नंबरचे पर्याय पहा किती आहेत, 1 2 3, तिन्ही पर्याय काय आहेत, या ठिकाणी 3 ठिकाणी काय, 4 ला 1 पर्याय आहे. म्हणजे आपला फक्त चौथा पर्याय कट होतोय. हे तिन्ही पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, विल्यम कॅरी हे काय, एक इंग्रजी लेखकाचं नाव आहे. आणि पुढं जर पाहिलं तर इंग्रजी पुस्तक एकच आहे, ते म्हणजे कोणतं, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. म्हणजेच 1 ला किती, 4, 1 ला 4 असणार ऑप्शन कुठे पहा, फक्त ऑप्शन क्रमांक 2 मध्येच अ ला 4 आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, विल्यम कॅरीचं कोणतं पुस्तक आहे, तर द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं कोणतं आहे, तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे आहे. या ठिकाणी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पानिमी म्हणून ओळखलं जातं. मोरोकेशव दामले यांचं कोणतं पुस्तक आहे, तर ते आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. ओके, खूप महत्वाचं, हे 4ही पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. आता लक्षात घ्या काय सांगितलंय, चुकीची जोडी शोधायला सांगितलेली आहे. पहिली जोडी काय दिली आपल्याला, अनल, विस्तर, पावक, अग्नी, वन्नी. म्हणजे ही जोडी काय आहे, बरोबर आहे. दुसरी काय दिली आपल्याला, घर, सदन, भवन, गृह, आलय. ही सुद्धा काय आहे, बरोबर आहे. तिसरी काय दिली आपल्याला, अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. ही जोडी काय मित्रांनो, ही जोडी चुकीची आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ही जोडी काय चुकीची आहे, म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे. चौथी जोडी काय, चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी. आता या ठिकाणी पहा, आपण काल जो चंद्रपूर जिल्ह्याचा पेपर पाहिला होता त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला होता. ओके, म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द सुद्धा काय करायचे, चांगल्या प्रकारे पाठ करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, अजर म्हणजे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, अजर म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अजर म्हणजे काय, ज्यास कधीही म्हातारपण येत नाही असा, त्यालाच काय म्हणतात, अजर असं म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा, फासा पडेल तो डाव आणि
आता इथं साचा झालंय, पण ते काय आहे, राजा बोलेल तो न्याय या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्ध म्हण ओळखा. काय सांगितलंय, फासा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याय ही जी म्हण आहे याच्या विरुद्ध अर्थाची म्हण आपल्याला शोधायला सांगितलेली पर्यायमधून. तर याच्या विरुद्ध अर्थाची म्हण काय आहे, पर्याय क्रमांक 2 ऐकावे मनाचे आणि ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण काय आहे, त्या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. या ठिकाणी पुन्हा काय सांगितलं आपल्याला, योग्य जोड्या जुळवायला सांगितलंय. अ गट दिलाय आणि ब गट दिलेला आहे. तुम्हाला मी पेपर सोडवतानाच सांगितलं होतं आधी सुरुवात करतानाच की या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे जोड्यावरतीचे प्रश्न मराठी ग्रामरमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये काय आहेत, खूप सारे विचारलेले आहेत. मग या ठिकाणी काय दिले पहा आपल्याला, संधी. आता तुम्हाला माहित असेल संधीची व्याख्या काय आहे, तर संधी म्हणजे काय, तर दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग. म्हणजे एकला किती असणार आहे, 3 असणार आहे. मग एकला 3 असणारे कोणते ऑप्शन आहेत पहा, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे. पहा पर्याय क्रमांक जो 2 आहे त्यामध्ये एकला 3 आहे, इथं पुन्हा 2 आहे, 4 आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार मित्रांनो, उत्तर असणार आहे. पुढचे पर्याय किंवा पुढच्या जोड्या तुम्हाला वाचायची सुद्धा गरज नाही. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी उपसर्ग काय आहे, तर शब्द आधी जोडली जाणारी अक्षर म्हणजे उपसर्ग आहे. वचन म्हणजे काय आहे, तर एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध करणारं. आणि कारकार्थ काय आहे, तर नामांचा सर्वनामांचा क्रियापदांशी संबंध म्हणजेच काय, त्यालाच कारकार्थ म्हणतात. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. या ठिकाणी पुन्हा आपल्याला जोड्या जुळवायला सांगितल्यात. काय सांगितलंय पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी काय दिले, विभक्ती दिली आणि समोर आपल्याला विभक्तीचे कारकार्थ दिलेले आहेत. मग तुम्हाला माहिती असेल द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, तर द्वितीय विभक्ती काय असते, कर्म. ओके. मग या ठिकाणी कर्म किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. या ठिकाणी पहा इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. फक्त ऑप्शन क्रमांक 4 आपला कट होतोय. दुसरं काय, तृतीयाचा कारकार्थ काय असतो, तर तृतीयाचा कारकार्थ करण असतो. मग करण किती, 1 आहे. मग 2ला 1 असणारा पर्याय कुठे पहा, बला 4, बला 4 आणि बला 1. या ठिकाणी काय आहे, बला 1 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचं तुम्हाला पाहण्याची सुद्धा गरज नाही, परंतु तरी मी तुम्हाला सांगतो. चतुर्थीचं काय असतं, संप्रदान असतं. सप्तमीचं काय असतं, अधिकरण असतं. ओके. हे जे विभक्तीचे कारकार्थ आहेत हे तुम्हाला काय करायचे आहेत, तोंड पाठ करायचे आहेत. त्याचबरोबर विभक्तीचे प्रत्यय सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अ व ब गटात अनुक्रमे म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. मात्र पर्यायी उत्तरातून एक उत्तर 4ही जोडीमध्ये म्हणी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे ते कोणते. या ठिकाणी खालचे तुम्हाला ऑप्शन दिसणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला काय करतो, जोड्या लावून सांगतो पहा. साखरेचे खाणार, पहिली म्हण काय दिली आपल्याला, साखरेचे खाणार त्याला देव देणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याला 2 नंबरची जोडी लागते. काय, नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. त्यानंतर ब काय दिले आपल्याला, साखरेला मुंग्या लागणारच. म्हणजे काय, याला 1 नंबरची जोडी आहे. जेथे लोभ असतो तेथे लोक जमतात. त्यानंतर क नंबरचं काय, सांगी तर सांगी मने वडाला वांगी. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, एकदम अशक्य कोटी त्या गोष्टी करणे. आणि चौथं मन काय दिलेले आपल्याला, शुंभ जळाला तरी पीळ जात नाही. म्हणजे श्रीमंती गेली तरी श्रीमंतीची अट जात नाही. म्हणजे जर जोड्या लावलं तर तुमच्या लक्षात आलं असेल. अला किती आहे, अला 2 आहे. बला किती आहे, बला 1 आहे. कला 4 आणि डला किती आहे, तर डला 3 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. या ठिकाणी पहा पुन्हा तशाच प्रकारचे जोडीचे प्रश्न आहेत. ओके. आता तुम्हाला काय होईल, मी जर झूम आउट केलं तर तुम्हाला काय होईल, जास्त दिसणार नाही. त्याच्यामुळे मी काय करतो, खाली पर्याय दाखवतो, तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावून दाखवतो. पुढचा प्रश्न काय होता पहा आपला, अ आणि ब गटातील जोड्या विसंगत आहेत. मात्र पर्यायी उत्तरात 4ही जोड्या योग्य सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे ते कोणते. आता या ठिकाणी अ गट ब गट दिलेत. शेवटी उभादंड असणारी व्यंजनं विचारलेत आपल्याला. तर शेवटी उभादंड असणारी व्यंजनं कोणते आहेत, ख आणि घ आहे. त्याच्यानंतर काय विचारलंय, अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती, तर ती काय आहेत, ट आणि ठ आहेत. त्याच्यानंतर काय विचारलंय, शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने कोणती आहेत, तर ती ग आणि न आहेत. आणि मध्ये उभादंड असणारी व्यंजने कोणती आहेत, तर ती क आणि फ आहेत. ओके. म्हणजे यांची जोडी काय लागेल पहा,
एक, अ ला 2 लागेल, ब ला 4, क ला किती 1 आणि ड ला किती असणार आहे 3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. काय सांगितले आपल्याला, खाली 4 ऑप्शन दिलेत आणि विचारलंय की त्यापैकी कोणता डा हा काय तिरस्कार सूचक नाही असं विचारलंय. थेरडा, खोटारडा, आखाडा आणि या ठिकाणी काय आहे घाणेरडा आहे, घाणेरडा. ओके, यापैकी पहा आखाडा हा काय तिरस्कार सूचक ड नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 21 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, विशेष या शब्द जातीमध्ये, विशेष या शब्द जातीमध्ये पुढे आपल्याला डॅश डॅश दिले, खाली ऑप्शन वाचतो काय दिलेत पहा. विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात, विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो, विशेषणांना लिंगवाचनाचे विकार होतात आणि सर्व विशेषणे विकारी होतात. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 हे काय बरोबर आहे की विशेषणांना काय होतात लिंगवचनाचे विकार होतात. पुढचा प्रश्न आहे आपला 22 नंबरचा. या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, दात दाखवणे. आता या ठिकाणी सुद्धा काय झाले मित्रांनो, या ठिकाणी काही टायपिंग मिस्टेक झालेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपण काय करूया रद्द करूया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 23 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काही शब्दांना अंडरलाईन आहेत, कर, गुरुवार, हुशारी आणि अतिसुंदर. आणि हे शब्द काय आहेत हे आपल्याला पुढे जोडीमध्ये लावायचं आहे. तर ज्याला कर नाही त्याला डर नाही, ह्या वाक्यामध्ये कर डर हे काय आहेत तर हे धातुसाधित नाम आहेत. म्हणजेच 1 ला किती आहे 1 ला 4 आहे. मी तुम्हाला जोड्या लावून दाखवतो. 1 ला 4 म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, अ ला 4 आहे, ब ला किती येईल ते पाहूया, क ला किती येईल ते पाहूया आणि ड ला किती येईल ते सुद्धा आपण काय करूया पाहूया. ओके, माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केले. या ठिकाणी गुरुवार काय आहे तर गुरुवार हे सामान्य नाम आहे, म्हणजेच ब ला किती येईल, ब ला 3 येईल. पुढचं काय, नुसती हुशारी काय कामाची. या वाक्यामध्ये हुशारी हे काय आहे तर हुशारी हे काय आहे भाववाचक नाम आहे. मग भाववाचक नाम ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 ला आहे, म्हणजे क ला 2 येईल. आणि ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे. अतिसुंदर हे काय आहे विशेषण आहे, म्हणजे ड ला काय येईल 1 येईल. ओके, व्हिडिओला जर लाईक केलं नसेल मित्रांनो तर लगेच व्हिडिओला लाईक करा. पुढं काय सांगितलं आपल्याला, सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि उभयविध या क्रमाने वाक्यांची मांडणी करून योग्य क्रमाचा पर्याय निवडा. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि उभयविध या क्रमाने वाक्यांची काय करायला सांगितलेली मांडणी करायला सांगितली. मग या 4ही वाक्यापैकी पहा सकर्मक वाक्य कोणतं आहे, राजाने प्रधान बोलावला. हे वाक्य काय आहे सकर्मक आहे, म्हणजे सुरुवातीला काय येईल क येईल, सुरुवातीला क असणार पहा. या ठिकाणी एकच पर्याय आहे, म्हणजे हीच आपलं काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे पहा. सकर्मक वाक्य कोणतं येईल, राजाने प्रधानाला बोलावले. त्याच्यानंतर अकर्मक वाक्य काय विचारलं होतं आपल्याला, अ नंबरचं, तानाची लढता लढता धारातेरी पडला. हे काय अकर्मक वाक्य आहे. त्यानंतर द्विकर्मक वाक्य कोणतं आहे तर रामाने बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. हे वाक्य काय द्विकर्मक आहे. आणि उभयविध वाक्य कोणतं आहे, त्याचे बोट कापले, त्याने बोट कापले. हे काय उभयविध क्रियापदाचं वाक्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, अंक, अंक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता. काय विचारलंय, अंक हा शब्द दिलाय आणि त्यासाठी समानार्थी शब्द कोणता आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता याचं जे कोणतं उत्तर बरोबर असेल हे उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, सर्वांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी त्याचं तुमच्या कमेंट नक्की वाचतो आणि त्याला रिप्लाय देण्याचा सुद्धा काय करतो प्रयत्न करतो. ओके, पुढचा प्रश्न आपण गणित व बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत हे आपला दुसरा जो यूट्यूब चॅनल आहे यांची मॅथ क्लास त्याच्यावरती आपण पाहत आहोत. यूट्यूबला तुम्ही यांची मॅथ क्लास सर्च करू शकता. त्या ठिकाणी आपल्याला दुसरे प्रश्न दिसतील. ओके, या ठिकाणी पहा जीके मध्ये सुद्धा आपल्याला जोड्या जुळवण्याचेच प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी काय सांगितले पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, कोयना प्रकल्प आहे. म्हणजे 1 ची जोडी अ ची जोडी किती समोर लागेल, अ ला 2 राहील. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, ब
महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तो खोपोली रायगड या ठिकाणचा आहे. म्हणजे या ठिकाणी 2 ला किती असेल आपलं? 4 असेल. ब ला. क ला काय विचारलंय पहा, महाराष्ट्रातील सर्वात पहिले अणुविद्युत केंद्र, तर तारापूर हे काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले अणुविद्युत केंद्र आहे. म्हणजे क ची जोडी 1 असेल. आणि महाराष्ट्रातील पवन विद्युत केंद्र हे काय आहे? जमसाडे सिंधुदुर्ग. म्हणजे ड ची जोडी किती असणार आहे? 3 असणार आहे. म्हणजे 2 4 1 3 हा पर्याय काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मग 2 4 1 3 कुठे आहे ते आपण पाहूया. 2 4 1 3 पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 4 1 3. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? या ठिकाणी 4 ऑप्शन दिले, तर यापैकी कृषी कमाल जमीन धारण कायदा हे काय योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 78 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 712 म्हणजे डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की तलाठी दप्तरातील गाव नमुना 712 म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 712 म्हणजे काय? धारण जमिनीची नोंदवही व खतावणी. ओके. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय या ठिकाणचं बरोबर उत्तर आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे सर्व प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत? तलाठी भरतीसाठी तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. कारण हेच प्रश्न काय होतात परीक्षेमध्ये, पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 79. कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीची अधिकार संबंध आहे? या ठिकाणी विचारले आपल्याला माहितीच्या अधिकाराचा संबंध कोणत्या आधारभूत अधिकारासोबत आहे? तर तो कोणत्या आहे? संभाषण आणि अभिव्यक्तीचा मुक्ताधिकार याच्या सोबत आहे. पुढचा प्रश्न आहे 80 नंबरचा. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला क्लाउड सीडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लाउड सीडिंग म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 81 नंबरचा. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही? आता या ठिकाणी असे प्रश्न वाचत असताना तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी नाही विचारलेला आहे की आहे विचारलेला आहे. तर या ठिकाणी नाही विचारलेलं आहे. कारण काय होतं बऱ्याच वेळेस आपण आहे म्हणतो, पहिलाच प्रश्न पर्याय वाचतो गुलामगिरी आणि आपण यालाच उत्तर लिहून टाकतो. ओके. तर तसं नाही, इथं विचारलंय कोणता नाही असं विचारलंय. मग काय पहा, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, इशारा आणि चाणक्य. तर यापैकी चाणक्य हे काय आहे? महात्मा फुले यांचा ग्रंथ नाही. म्हणजे गुलामगिरी आहे, ब्राह्मणांचे कसब आहे आणि इशारा आहे. पुढचा प्रश्न आहे 82 नंबरचा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? जर तुम्ही कालचा पेपर पाहिला असेल आपला चंद्रपूरचा, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा प्रश्न आलेला होता. अगदी सेम जशाच तसा प्रश्न आलेला होता. पण आता लक्षात घ्या, हा 2016चा पेपर आहे. मग 2016ला कोण होते? तर उर्जित पटेल होते. आता कोण आहेत? तर आता शक्तिकांत दास आहेत. कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 83 आहे. काय विचारले पहा, ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? काय विचारलंय? ऑलिम्पिकमध्ये रजत पदक म्हणजे रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती PV सिंधू आहे. पुढचा प्रश्न आहे 84 नंबर. नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात? तर नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळून येतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणची थोडी तयारी करून जा. कारण त्या ठिकाणचे प्रश्न काय होतात परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता असते. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला 85 नंबरचा. नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या अनुक्रमे किती आहे? तर ती अनुक्रमे 63 आणि 126 आहे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य 63 आहेत आणि पंचायत समिती सदस्य किती आहेत? 126 आहेत. पुढचा प्रश्न आहे 86 नंबर. कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर सर्वांना माहिती आहे सचिन तेंडुलकरला काय भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 87 नंबर. या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा ठरला होता. पुढचा प्रश्न आहे आपला
88 नंबरचा या ठिकाणी काय विचारलंय, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न कधीचा आहे, प्रश्न संच कधीचा आहे, 2016चा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2016चे पालकमंत्री कोण होते असं विचारलं होतं, तर ते कोण होते? दिवाकर रावते होते. आणि सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ते अशोक चव्हाण आहेत. पुढचा प्रश्न 89 नंबर, आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे? तर आंध्र प्रदेश राज्याची नियोजित राजधानी ही काय आहे? अमरावती आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 90 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला, 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले होते? तर जे 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडलं होतं. पुढचा प्रश्न 91 नंबर, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे, पंतप्रधान हे कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच नरेंद्र मोदी हे काय आहेत? सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे 92 नंबर, धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 93 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय पहा, महाराष्ट्राचा सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर महाराष्ट्राचा सेवा हमी कायदा हा 2015 साली लागू झाला होता. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे 94 नंबर, महाराष्ट्र राज्यफूल कोणते आहे? आता या ठिकाणी ऑप्शन काय आहेत? कमळ, गुलाब, जारूळ आणि जास्वंद आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 95 नंबरचा, सिंहस्थ कुंभमेळा 2015 मध्ये कोठे भरला होता? तर 2015चा जो कुंभमेळा होता हा नाशिक या ठिकाणी भरला होता. पुढचा प्रश्न आहे आपला 96 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत? आता विद्यापीठाचे कुलपती हे कोण असतात? तर राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात. मग 2016ला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? तर ते होते डॉक्टर सी विद्यासागर राव. ओके. पुढचा प्रश्न आहे 97 नंबर, महाराष्ट्र शासनाने सन 2014-15 मध्ये टंचाई मुक्त महाराष्ट्रासाठी कोणते अभियान सुरू केले होते? तर महाराष्ट्र शासनाने सन 2014-15 मध्ये टंचाई मुक्त भारतासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे आपला 98 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कशासाठी? तलाठी भरतीसाठी. तर तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते मित्रांनो? 21 असते. किती? 21. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 89 नंबर, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? आता हा 2016चा क्वेश्चन पेपर आहे. हे मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय कारण 2016ला कोण होते? ते चंद्रकांत पाटील होते. आणि सध्या कोण आहेत? तर सध्या बाळासाहेब थोरात आहेत. पुढचा प्रश्न आहे 100 नंबर, फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर किती? तर फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर किती? 6. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. त्याचसोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे NG मॅथ क्लास, त्याची मी या ठिकाणी काय करताय तुम्हाला लिंक देत आहे. त्या ठिकाणी आपण काय करत असतो, गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न जे मागील वर्षी आलेले तलाठी भरतीसाठीचे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत हे आपण या ठिकाणी काय करतो, स्पष्टीकरणासह पाहत असतो. ओके. धन्यवाद मित्रांनो.